नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपला व्हिडिओ जो असेल तो वेगळा असेल. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपण एक घरगुती गणपतींचा व्हिडिओसुद्धा बनवणार आहे. तो पार्ट आजपासून सुरू होतो आहे. तो सिरीज म्हणजे आपण विचार करतो एका आठवड्याला 1-2 व्हिडिओ सोडायचे घरगुती गणपतींचे. तर ते हा पहिला व्हिडिओ असेल तो. तर पहिला जो आहे आपण चाललो आहे चिंतामणी कला केंद्र चिंचपोकी येते. आता ते 11 वाजले, 11:30-12 वाजत आले ते प्रॉक्स. आपण जाऊन बघू तिकडे मित्रांनो. ना तुम्हाला एक सांगतो, रेप्लिकाच पडेल म्हणजे आहेत. साकीनाकाचा महाराज एक आहे, नंतर परेलचा राजा आहे, काळा चौकीचा महागणपती, गोड गणपतीसुद्धा आहे. ह्यांच्या सगळ्यांच्या रेप्लिका आहेत आणि खूप अशा सुंदर आणि सुबक मूर्त्यासुद्धा आहेत. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच व्हिडिओच्या माध्यमातून. आणि मी तुम्हाला एकदा लोकेशनसुद्धा दाखवतो एक्झॅक्ट कुठे आहे ते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर चला, कार्यशाळेत जसं तुम्हाला सांगितले कार्यशाळेची व्हिडिओ घेऊन येणार आहे आपण. आणि मित्रांनो बघा, लालबागच्याची गेटचं काम किती जोरात चालू आहे. थोड्याच दिवसांनी फर्स्ट लुक येऊ शकतं. एक्सपेक्टेड तारीख मित्रांनो मला वाटते ना, मी एक्सपेक्ट करू शकतो पण सांगू शकत नाही. 11-12 तारीख, 11-12 सप्टेंबरलाच एक्सपेक्टेड. 11 मला फार माहिती नाही. 11 तारीख खूप अशी ही वाटते की 11 तारीखलाच होऊ शकतं फर्स्ट लुक. आता आपण जाऊ पुढे. आणि हे बघा, इथून लालबागच्या याच्या इथून राईट मारला ना की चिंचपोकीचा चिंतामणीचा ब्रिज लागतो. तर तिथेच आहे ती कार्यशाळा. तर जाऊन दाखवतो तुम्हाला. चला, ही बघा मित्रांनो, हीच ती कार्यशाळा आहे. आणि समोरच बघा चिंचपोकीचा ब्रिज आहे. आणि त्या साईडला गेलात तर समोरच लालबागच्या राजाचा गेट दिसते आहे. आपण आता आतमध्ये जाऊन बघूया कोणकोणत्या मूर्त्या आहेत. जसं तुम्हाला सांगितलेलं आपण आतमध्ये जाऊन बघूया. चला मित्रांनो, पहिल्या कार्यशाळा जी आपली आहे ती समोर माऊली आर्ट्स आहे. त्याच्यासमोरच दत्त गणेश कला केंद्र आहे. असे 4 आहेत. तिथे आर्यन आर्ट्स आहेत, इथे सिद्धी वल्लभा आर्ट्स आणि अजून एक आहे शिवांश गणेश आर्ट. असे 5 इथे आहेत. जर तुम्हाला पाहिजे तर आपण 5ही पण कवर करू. विचारू परवानगी घेऊ आपण आधी. ह्यांनी परवानगी दिली, आपण इथे जाऊ. इथे 2-3 रेप्लिका आहेत मित्रांनो गणेश मूर्ती जे मागच्या वर्षीच्या होत्या. ते आपण स्टार्ट करू. आता आतमध्ये जाता तुमचा जास्त वेळ न घेता या व्हिडिओला स्टार्ट करूया आतमध्ये जाऊन. तर चला. लाईन वाईज या कार्यशाळेमध्ये गणपतींच्या मूर्ती बघा. तुम्हाला स्टँडिंग सांगितलं ना मित्रांनो, हे बघा ही एक आहे मूर्ती, एक स्टँडिंग मूर्ती आहे. त्याच्या मागे सुद्धा अजून एक स्टँडिंग मूर्ती आहे.
हे बघा, जर तुम्हाला कॉन्सेप्ट वाईज पाहिजे असेल तर ही कॉन्सेप्ट वाईजसुद्धा एक मूर्ती आहे बघा. ही आणि बघा एक अजून एक कॉन्सेप्ट वाईज मूर्ती, मच्छी, खाली मासा आहे आणि वरती बाप्पा बसले आपला. आणि ह्या मित्रांनो लालबागच्या राजाच्या प्रतिकृती. हे ते छोट्या मूर्त्यासुद्धा अशा लागल्या आहेत हे बघा लाईनमध्ये. पुढे जे पॅकने केलेत ना त्या दाखवते तुम्हाला. आपण तुम्हाला या वरच्या जे वरचं आहे ना कप्पा फुल तो वाला दाखवायचा बरं. बघा तिथपर्यंत पण वरचा सुद्धा कप्पा भरला आहे, आपण तो दाखवतो.
आता आपण तुम्हाला रेप्लिकाच दाखवतो. जसं तुम्हाला सांगितलं मी रेप्लिकासुद्धा या गणेश कार्यशाळेमध्ये. आता मी तुम्हाला रेप्लिकाच दाखवतो. 6-7 रेप्लिका आहे तिथे, त्यात दाखवतो तुम्हाला. व्हिडिओमध्ये मी लास्टपर्यंत राहतो. चला. इथे सुद्धा 2 येते बघा. लास्टला 2 दिसत असतील तुम्हाला. तर आता एक तेजुकाचा सुद्धा हा बघा मागे. हा बघा तुम्हाला सिनेमॅटिक मोडमध्ये दाखवतो. जसं मित्रांनो तुम्ही बघितलात आतमध्ये तुम्हाला कितीतरी रेप्लिका दिसल्या. तर तुम्हाला तुमच्या घरासाठी घरगुती गणपती घ्यायचे असतील तर माऊली आर्ट्सला नक्की व्हिजिट करा. चिंचपोके इथे तुम्हाला दाखवतो आहे मी सर्व. यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण त्या बॅनरवरती लिहिलेला आहे. नावसुद्धा लिहिलेलं आहे आणि इन्स्टा आय डीसुद्धा लिहिली आहे त्यांची. तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्हाला जर बघायचं असेल तर बघूनसुद्धा जाऊ शकता तुम्ही. जर तुम्हाला किंमत काढायची असेल, किंमत किती आहे गणपती बाप्पाची मूर्तीची, तर तुम्ही काढू शकता. तर माऊली आर्ट्सला नक्की व्हिजिट करा. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.